नमस्कार, एस एस बसाटे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. तर मी आज तुम्हाला नवीन म्हणजे वेगळ्या पद्धतीने मेहंदी कशी लावायची आणि कशी मेहंदी लावली मेहंदी आहे ना. आपण मेथी आणि कढीपत्ता आणि हे काय बोलतात चहा पावडर एकावर फळायला ठेवायचं. उकळायला ठेवल्याच्या नंतर ती म्हणजे झाकून न काढली. माझ्याकडून चुकी झाली, मी झाकून ठेवलं. ते समजलंच नाही की चहा पावडर उतवेन हे लक्षात नाही राहिलं. उकळलेलं चहापत्तीचं ते हलवत राहायचं सतत, कारण ते उतू येऊन गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि हळूहळू हलवत राहायचं पाणी आटूपर्यंत. म्हणजे मेहंदीच्या पुढे लावायच्या घेऊन आपण ते आटवत ग्लासमध्ये पाणी आटवणार आहे, कारण ते पूर्णपणे शिजलं पाहिजे याच्यासाठी. तुम्ही बघा, मी या पद्धतीने जास्त आता बघा आपलं पाणी आटलंय आणि ते ना म्हणजे पुन्हा असं शिजल्यासारखं होतं. आपण आता एखादी भाजी एकदम असं म्हणून शिजतात ते मेथीचे दाणे. आणि मग त्याच्यानंतर गॅस पण ठेवायचं, कारण आपण गरम याच्यात तर ती मग आपण मेहंदी घालवायची. तर मी इथे ना थोड्या वेळासाठी गार होण्यासाठी पाणी ठेवतो. 5-7 मिनिटात म्हणजे तर पाणी गार झालेलं आहे. हाताने आधी हात लावून बघितला, गार झालेलं आहे. लोखंडीकडे तर मी आहे ना चाळणीने ते पाणी गाळून घेतलं आणि त्याच्यानंतर आहे ना म्हणजे सगळं पाणी गाळून घेतल्याच्या नंतर ते जे मिश्रण आणि जोपर्यंत त्याचा घट्ट असा कलर निघत नाही ना, मेहंदीसारखा लाल कलर येतो बघा पाणी, त्या पद्धतीने असं कलर जोपर्यंत निघत नाही ना, म्हणजे थोडंसं अर्धा कप टाकून पाणी धुवून घ्यायचं ते सगळं मिश्रण. हे बघा मी कशी या पद्धतीने धुवून घेते असं चोळून. तसं जर धुवून घेतलं ना म्हणजे त्यातलं सगळं कस आपल्या मेहंदीमध्ये येईन आणि आपल्या केसांना नक्की फरक पडतो या सगळ्या आरतून. आता मी अशा पद्धतीने सगळं धुवून घेतलेलं आणि वापस एकदा चाळून घेणार आहे. आणि इथं मी आहे ना, तुम्ही जी कोणती मेहंदी लावत असताल ती, मी इथं निशाच्या 4 पुड्या घेतलेले. मी लाल काळी मिक्स लावते, त्याच्यामुळे मी 3 लाल आणि नाही 2 काळ्या आणि 2 लाल असे घेतले. सगळ्या 4 पुड्या त्याच्यामध्ये घालवायच्या आपल्या केसांच्या लेंथनुसार. आता प्रत्येकजण मेहंदी लावणाऱ्यांना माहितीच असतं की आपल्या केसांना किती मेहंदी लागतात ते. माझे केस लांब असल्यामुळे मला 4-5 पुड्या लागतातच, त्याच्यामुळे मी 4 पुड्या घेतलेल्या. आणि असं एकाच बाजूने हलवत राहायचं. मेहंदीमध्ये आहे ना अशा गाठीने होऊ द्यायच्या, पाणी उठत राहायचं. एक असं आपण जर सतत फेटत राहिलो ना अशी, तर त्याच्यामध्ये गाठी होत नाहीत. मग नाहीतर आहे ना आपण असं म्हणजे फुटो काही करत असं म्हणजे फेटत राहिलो ना, त्याच्या गाठी होऊन बसतात आणि त्या लवकर निघत नाही. आणि ते पाणी मी जे धुवून घेतलेलं पाणी आहे ना, ते एका बाजूला ठेवलेलं आहे. जसं लागेल तसं मी ओतत चालले, त्याच्यामध्ये पाणी लागेल तसं मी घेत चालले त्याच्यामध्ये. बघा मी या पद्धतीने केलं होतं, तुम्ही या पद्धतीने अशीच खावा मेहंदी. आता आपली मेहंदी पूर्ण खलवून झालेली बघा, कशात गाठी नाही राहिलेली, एकदम मऊसूत अशी झालेली. आणि मी ना माझे केस विंचरून घेते, कारण मी केसांना आहे ना तेल लावलेलं असतं आणि तेल लावलेल्या केसांमध्ये मेहंदी रंगत नाही. त्याच्यामुळं मी आज केस धुतलेलेत आणि सगळा उंता काढला केसातला आणि मेहंदी लावायला घेतली. आता मेहंदी मी माझ्या स्वतःच्या हातानेच लावते. मी या पद्धतीने मेहंदी लावते ना, तर मला नक्की फरक जाणवतो आणि म्हणूनच वाटलं की आपण नक्की ही शेअर केलं पाहिजे. त्याच्यामुळे मी तुम्हाला हे शेअर केलं. आणि मी मेहंदी लावून घेतली. त्याच्यानंतर 1 तासभर ठेवायची मेहंदी आणि मग वाळल्याच्या नंतर चांगली धुवून काढायची. कधीच केसांना
कडक पाणी वापरायचं नाही, कोमट पाण्याने केस धुवून घ्यायचे. आणि बघा मी धुवून घेतले माझे केस आणि आता पुसून घेते. तुम्हाला बघा नक्की फरक जाणवेल. माझे केसांना बघून तरी तुम्हाला कळून की ह्या मेहंदीने खरंच फरक पडतो म्हणून. तर मी आता केस आणि तुम्हाला विंचरून दाखवते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटतो. तोपर्यंत बाय.